बातमी आहे भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भात। भारत जोडो न्याय यात्रा ही आज मालेगाव मध्ये असणार आहे। राहुल गांधींच्या स्वागताची तिथे जय्यत तयारी करण्यात आली आहे। मालेगावातील सौदाणे येथे आज त्यांचा मुक्काम असणार आहे। मालेगाव इथे राहुल गांधी हे दुपारी 3 वाजता रोड शो करणार आहेत। त्यानंतर एक सभा होऊन सायंकाळी सौदाणे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात त्यांचा मुक्काम देखील असणार आहे। त्याच धर्तीवर तिथे तंबू देखील उभारण्यात आलेले आहेत। राहुल गांधी यांच्या स्वागताची जोरदार तयारी मालेगावमध्ये सुरू आहे। भारत जोडो न्याय यात्रा ही आज मालेगावमध्ये असणार आहे। राहुल गांधी यांची सभा देखील तिथे होणार आहे आणि एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते रात्री मुक्काम करणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष खताळ हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संतोष, भारत जोडो न्याय यात्रा ही आज मालेगावमध्ये असणार आहे आणि कशा पद्धतीने तिथे तयारी सुरू आहे? काँग्रेस नेते राहुल गांधी आज भारत जोडो यात्रेनिमित्त मालेगावमध्ये येत आहे। आज दुपारी 3 वाजता मालेगाव येथे आगमन होणार असून तेथे मोठ्या प्रमाणावर त्यांची स्वागतासाठी फलक देखील लावण्यात आलेले आहे आणि दुपारी 3 ते 5 या वेळेस ते रोड शो देखील करणार आहे आणि नागरिकांशी संवाद साधणार आहे। जी, ते एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे, त्यासाठी तंबू वगैरे उभारण्यात आले आहे अशी माहिती मिळते। या संदर्भात काय सांगा? बरोबर, तिथे मोठ्या प्रमाणावर तंबू उभारण्यात आलेले, त्यांच्या बरोबरच त्यांचे जे बरोबरचे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जवळजवळ तिथे मोठ्या प्रमाणावर तंबू उभारण्यात आलेली माहिती मिळते। जी, राहुल गांधी सभा घेणार आहेत। या सभेदरम्यान कोणते मुद्दे चर्चिले जातील या संदर्भात काही माहिती आहे का? सभेदरम्यान जवळपास कांद्याचेच मुद्दे जवळपास चर्चिले जाण्याची शक्यता आहे, कारण की कांद्याला सध्या कमी भाव मिळत असून तो प्रश्न घेण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर यंत्रमाग कामगारांशी सुद्धा संवाद साधणार आहे। जी, धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।